हाय, नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे बघा. आज मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे काय झालं ते. तर आज आहे शनिवार, काल होता शुक्रवार आणि शनिवारची गुरुला सुट्टी असते, त्यामुळं माझी कामं सकाळची जरा निवांत होतात. आणि काल होता शुक्रवारचं काय झाली सकाळची गंमत. गुरुला जायचं होतं स्कूलचा चालला होता गोंधळ. त्याला जायला लागतं बरोबर 9ला. आम्ही घरातनं निघतो त्याला सोडवायसाठी. आणि मिस्टरांची सासूबाईंची आंघोळ झाली, त्यांना मला द्यायचा होता नाश्ता. मग मी काय केलं, मिस्टरांना दुधाचा चहा आवडत नाही, त्यासाठी मी कोणता बनवला, काळा चहा बनवला. आणि मग ते काळ्या चहामध्येच थोडासा चहा शिल्लक राहिला होता मिस्टरांना चहा आणि चपाती देऊन. मग मी काय केलं, एकीकडं टिफिन पॅक करत होते ह्या दोघांचे, मिस्टरांचे आणि गुरुचा, आणि दुसरीकडं चहा ठेवला होता. तर मी त्या काळ्या चहामध्ये थोडं पाणी टाकलं आणि फक्त त्यामध्ये चहापत्ती टाकली आणि ह्यांचे डबे पॅक करत होते, त्यामुळे माझ्या काय लक्षातच आलं नाही की चहामध्ये साखर टाकायची म्हणून. मस्तपैकी चहा चांगला उकळला कलर छान आला. आणि तो चहा परत तुपाची चपाती मस्तपैकी गरम केली आणि दिली माझ्या सासूबाईंना नाश्त्याला. आणि 5 मिनटंच 9ला राहिले होते तोपर्यंत मिस्टर काय म्हणले, चहा आहे थोडासा तू पिऊन घे. मग मी पण काय केलं, आता कपात चहा कधी गार व्हायचा म्हणून मी तो चहा काय केला, प्लेटमध्ये ओतला आणि चहा प्यायला लागल्यावर मी म्हणला, हा चहा मला असा सपाका लागतोय. मग माझ्या लक्षात आलं की अरे देवा, मी तर साखर टाकायचीच विसरले. पण आता करणार काय, स्कूलला जायला एकीकडे उशीर झाला होता. सासूबाईंनी मी बघितलं, बाहेर आले, सासूबाईंना बघितलं तर सासूबाई चहा पित होत्या. बोलू पण शकत नव्हते काय, दिला पिऊ त्यांना चहा. स्कूलला जाताना मग मिस्टरांना सांगितलं की चहामध्ये साखर टाकायला विसरले. ते म्हणले, मम्मी काय बोलली नाही का? म्हटलं नाही, मम्मी चहा पित होते. पण काय झालं, साखर चहामध्ये नसल्यामुळं चहा तर सपक लागलाच, पण चहापत्तीमुळं चहा कडू लागला. ते माझं तोंड पडलं कडू. सासूबाईंना पण जरा गोंधळल्यास, की त्यांना वाटलं चुकून हिच्याकडनं साखर कमी पडली असेल, म्हणून त्यांनी काय केलं, चहा पिला आणि त्यानंतरनं परत साखर टाकली, म्हणजे साखर खाल्ली. आणि आज ती गंमत काय झाली, मी आज त्यांना चहा दिला त्यावेळेस त्या मला म्हणल्या की बाई, चहामध्ये साखर टाकली का नाही? काल तर तू चहामध्ये साखर लईच कमी टाकली होती, सगळा चहा सपकच लागत होता, नुसतं दूध पिल्यावानी वाटत होतं. मग तर कालचा प्रकार मी आज त्यांना सगळा सांगितला की नक्की काय झालं होतं. माझ्या सासूबाई म्हणतात, किती शहाणी गं बाई तू, चहामध्ये साखर पण टाकली नाही आणि मला सांगितलं पण नाही. माझं सगळं तोंड कडू पडलं तरी मी चपाती चहामध्ये खाल्ली आणि नंतरनं मी वरनं साखर टाकली. मला आत्ता तो चहा जरी करायचा म्हटलं आणि चहा जरी आठवला तरी मला इतकं हसायला येतं की मी कशी काय विसरली साखर टाकायची. साखरेशिवाय चहाला चव कशी काय? पण काय करणार, सकाळचा एवढा गोंधळ असतो ना, ह्या दोघांचे टिफिन पॅक करायचे, गुरुचं आवरायचं, परत सासूबाईंना नाश्ता वेगळा द्यायचा, मिस्टरांना नाश्ता वेगळा द्यायचा, परत त्याला सोडवायला त्याच्यासोबत जायचं, कारण तो एकटा जात नाही. मग करणार काय, लय गोंधळ माझा सकाळ असतो तो स्कूलला जाऊच तोपर्यंत. असा झाला माझा चहाचा पचकाच, म्हणजे माझाच झाला पचका एक प्रकारे. कशी वाटली माझी चहाची स्टोरी? मस्त आहे का नाही चहाची स्टोरी? असं का कुणी गोंधळून जाऊ नका. क्वचित कुणी जर पाहुणे आली आणि चहा करायला लावला आणि चहामध्ये साखर टाकली नाही तर चला, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.